नमस्ते मंडळी, मी करुणा बंद्रे पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते। तर आज मला ब्लॉग थोडे नाही म्हणजे भरपूर दिवस झाले ब्लॉगमध्ये गॅप आहे, पण काही व्हिडिओ मी शॉर्ट टाकते वर्कआउटच्या, त्या तुम्ही बघतच असाल। तर आज आम्ही मुकुंदकेनी गार्डनला चाललो आहे। ही माझी गँग त्यांच्याबरोबर फिरत चालले। ही बच्चा गँग आहे, आज 4-5 जण पोरं आहेत आपली। अशी एडीसाय करत असतात पोरं आमचे। आता आपण बघूया मुकुंदकेनी गार्डन म्हणजे काय काय आहे काय नाही आहे। हे मुकुंद गार्डन आमच्या इथून 5 मिनिटावर आहे, 5 ते 10 मिनिटावर आहे। मला पर्याचं मैदान मी दाखवलं होतं, तिथे सत्यनारायणची महापूजा होती, दाखवली होती। तिथेच थोडंसं पुढे आम्ही जाणार आहोत। हे आमच्या इकडचं पर्याचं मैदान, जिथे तुम्हाला मी सत्यनारायणचा ब्लॉग शूट केला होता, तो दाखवला होता। आता इथे क्रिकेट चालू आहे, तर आता आम्ही पोरांमध्ये दोघीच चाललो आहे, कारण की बारकी पोरं असल्यामुळे आम्ही दोघी पण जातो बरोबर। असतात आपण दुसऱ्या पोरी, पण त्या नाही आहेत, तर आम्ही दोघीच चाललो आहे। तर आमच्या पर्याच्या मैदानात थोडी शनिवार रविवार क्रिकेट असतात किंवा काही उत्सव असला तरी आमच्या पर्याच्या मैदानात असतात। इथे थोडंसं काम चालू आहे, आणि का असते मला काही माहीत नाही आहे तिच्या मागचं कारण। तर पर्याचं मैदान पार केल्यानंतर तुम्हाला आठवत असेल की नसेल मला माहीत नाही, माझा जेव्हा पहिला ब्लॉग शूट होता तेव्हा मी तुम्हाला बोलली होती मुकुंदकेनी या गार्डनबद्दल मी तुम्हाला सांगते, तर ते आतमध्ये कसं आहे काय आहे हे मी तुम्हाला दाखवेन म्हणून बोलली होती। तर आता हा रेल्वे ब्रिज संपला, तर पुढे मुकुंदकेनी गार्डन लागतं, तुम्हाला दाखवते आता ते मुकुंदकेनी गार्डन। सगळेच बॅट जमा करतात अनुष्काकडे, कारण की खेळायला त्यांना धावत पळत जायचे, त्याच्यामुळे अनुष्काकडे सगळ्या बॅट। हे गार्डन संध्याकाळी 5 ते रात्री 8 वाजेपर्यंत चालू असतं। गार्डनमध्ये आपण बघायला गेलो तर वयस्कर लोक किंवा आमच्यासारखी लोक, त्यांच्यासारखी लोक, 3ही पिढी आणि 4थी पिढी ते आमची लहान चिल्ड्रन गँग हे फिरायलाही येतात किंवा खेळायला पण येतात। त्याच्यामुळे आपण थोडं बघूया पुढे जाऊन। आता तुम्ही बघू शकता इथे मुलं रॅकेट पण खेळतात। अनुष्काचे भाऊ बंधू सगळे भेटतात तिला बिचारीला, काय बोलून फायदा नाहीये। ही नेट आहे ती पण आपण क्रिकेटसाठी यूज करतात इकडे, पण आता इथे आतमध्ये कोण प्रॅक्टिसला नाहीये।
या बाजूला लहान मुलं खेळतात, जसे 1 वर्षापासून ते 6 वर्षाच्या मुलांपर्यंत इथे खेळण्यासाठी छोटे छोटे पाळणे वगैरे आहेत. इथे ती मुलं खेळू शकतात. आणि ह्याच्या मागच्या साईडला पण मंदिर आहे. आता आम्ही जाऊ नाही शकत किंवा बघू कसं काय ते आपण. अच्छा, तर तुम्ही बघितलं आपण मुकुंदकेनी ज्या मेन गेटवरनं आलो तर हा मागचा रोड आहे इकडे. तर ह्या गेटने जरी तुम्ही आले तरी हे अय्यप्पा मंदिर आहे आतमध्ये. आपण देवळात जाऊ शकतो, पण मला कॅमेरा घेऊन जायला परमिशन नाही आहे त्यांची. त्याच्यामुळे मी जर तुम्ही कोणीही आले तर ह्या अय्यप्पा मंदिराचं दर्शन घेऊ शकता. बाकी असं काही विषय नाही आहे. ते फोटोशूट वगैरे करतात लोक, खेळत लोक पब्लिक येतो ते फोटोशूट पण करतात. या बाजूला पण तुम्ही बघू शकता, या बाजूला पण रॅकेट खेळायला जागा आहेत मुलांना. तर आता आम्ही असंच गार्डनमधचा फेरा मारतो की तुम्हालाही कळावं की हे गार्डन किती मोठं आहे किंवा इथे काय काय सोयी आहेत. त्याच्यासाठी मी तुम्हाला गोल गार्डनची राऊंड मारून दाखवते. अय्यप्पा मंदिरमध्ये मी तुम्हाला सांगितलं की आपण जाऊ नाही शकत, त्याच्यामुळे मी तुम्हाला आतलं काही दाखवू शकली नाही. अजून एक गोष्ट आहे इकडे जे तुम्ही बघताय, इथे फुटबॉलची पण मॅच होतात. इथे फुटबॉलचे प्रॅक्टिस होते, क्रिकेटची प्रॅक्टिस होते. असंच बाजूला पण जागा आहे, तिथे पण आपण करू शकतो. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हा ब्लॉग थोडासा लांब झाला आहे, कारण की लांब म्हणजे मी खूप लेट टाकला आहे, पण माझे व्हिडिओ चालूच असतात जिमच्या. त्याही तुम्ही बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ नवीन काहीतरी घेऊन तब तक के लिए बाय बाय.